भाषा के बारे में बोल रहा है मैं, क्या नया है यह? नया है वो, नया है यह. यस, अत्यंत कोकणातल्या एका लहान खेडेगावात वाढलेला मी माणूस आहे. माझं शाळेचं शिक्षण छोट्या गावात झालं, त्याच्यानंतर कॉलेज पुढे रत्नागिरीला केलं आणि मुंबईमध्ये जाण्याचा माझा कुठल्याही पद्धतीचा मानस नव्हता. कारण खेडेगावातल्या मुलाची काय अशी स्वप्न असते. त्यातून तुम्हाला खोटं वाटेल, मला क्लासिकल सिंगर व्हायचं होतं, कारण माझा आवाज बरा होता, मला गायचं होतं. पण घरची परिस्थिती बरी नसल्यामुळे वडील म्हणाले, अरे तू क्लासिकल, तू गाणं बिणं शिकणार, मग तू पैसे कधी कमावणार, मग मला हातभार कधी लावणार. हे सगळं जे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असतं ते माझ्या घरातही होतं. माझ्या पाठीमागे 2 बहिणी होत्या, भाऊ होता, तर ती सगळी जबाबदारी होती. मी मोठा होतो. मग मला BSc ला जायचं नव्हतं तरी सुद्धा मला BSc करावं लागलं. मला ऍक्च्युली आर्ट्स घेऊन मराठीमध्ये प्राध्यापक व्हायचं होतं, पण मला तेही नाही करता आलं. तर तुमच्या घरचे पालक तुम्हाला सांगतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे पुढे जात राहता, कारण तुम्हाला त्या पद्धतीचा गायडन्स नसतो. आज ती परिस्थिती आहे, पण ही 35 वर्षापूर्वी परिस्थिती नव्हती मित्रांनो. मग मी BScचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग मी कोकण कॅप्सूल आणि अशा कुठल्यातरी केमिकल कंपन्यांमध्ये काम करत होतो. मग तिथेही त्या कंपन्या बंद पडत होत्या. आमच्याकडे काय बऱ्या MIDCs नाहीत, काही औद्योगिक धोरणं नाहीत. मग त्याच्यानंतर मी B.Ed केलं, BSc नंतर पुन्हा. मग मी शिक्षक झालो. मी शिक्षक जवळपास 1-1.5 वर्ष शिक्षकाची नोकरी केली. मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम केले. मला तेव्हा 1600 रुपये फक्त पगार होता. आणि त्या याच्यामध्ये मला आठवतं की कॉन्ट्रॅक्ट बेसिस सुरू झालं मी जेव्हा B.Ed पूर्ण केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण जे करायचं म्हणतोय ते काय करायचं आयुष्यामध्ये आपल्याला. बरं, माझ्या बरोबर माझी कला होती. समजा एक असं धरून चालू की मला नाटकात काम करता येत होतं, मला गाणं म्हणता येत होतं, मला चित्र काढता येत होती, नाही का, मला फिरण्याचा नाद होता. अनेक अशा गोष्टी होत्या जेणेकरून मी माझा हा जो उद्विग्न जे करिअरच्या संदर्भातलं माझं धोरण होतं ते कुठेतरी शांत व्हायला कला मला फार उपयोगी पडत होती. आणि एक दिवशी मी अत्यंत त्रस्त असताना माझ्या काकांचा, जे मुंबईमध्ये नाटकातून कामं करायचे, माझ्या वडिलांचे आते विलास कोळपे, त्यांचा मला फोन आला. मला म्हणाले की तू वैभव मुंबईला ये, तू ऍक्टिंग चांगली करतोस, तुझं काहीतरी मुंबईमध्ये होईल. मी म्हटलं काका, मुंबईमध्ये मी हार्डली एकदा गेलो आयुष्यामध्ये. मी मुंबईला कधीही गेलेलो नाही. कुणाच तरी लग्नाला गेलो होतो, मला मुंबई माहित नाही. तो म्हणला येऊन तर बघ, इथे ये, काय होते ते आपण बघूया, नाही झालं तर परत जा. तर काकाने मला बोलवून घेतलं. मी बॅग भरली, मी मुंबईला गेलो. मुंबईला त्यांनी अनेक 2-3 लोकांची ओळखी पाळखी करून दिलं. तुम्हाला खोटं वाटेल, दादर स्टेशनला जेव्हा मी उतरलो तेव्हा ती मुंबई सकाळची बघून 4 वाजता मला दडपणाला म्हटलं ही मुंबई धावतेच आहे सतत. म्हटलं आपण कसं काय आपण ह्याच्यात सर्वाइव्ह होणार, आपण कसे काय याच्यामध्ये टिकणार. मग मी गेलो आणि माझ्या लक्षात आलं की तुला ऍक्टिंग करायची आहे का, तुला अभिनेता व्हायचं आहे का. म्हणजे त्या क्षणापर्यंत माझं काहीही मोटिवेशन नव्हतं की मला काय बनायचं. वडील सांगतात तेच करायचं हे धोरण होतं. आजूबाजूचे माझे मित्र बनले त्यांच्यासारखंच आपण बनायचं असं धोरण होतं. मला काय हवंय मला कुठे माहिती होतं. आणि अचानक मला मुंबई गेल्यामध्ये एक साक्षात्कार झाला म्हणा, किंवा मला असं एक आतमध्ये काहीतरी टोचलं माझ्या की वैभव तुला हे करायचंय, तुला हे करावं लागेल. आणि खोटं वाटेल, त्याच्यानंतर मी म्हटलं 1 वर्ष मी स्वतःला वेळ देणार. मी 1 वर्ष मुंबईमध्ये राहून स्ट्रगल करणार, मी काम मागणार. मला काम मिळालं तर ठीक आहे, बरं, नाहीतर मी परत गावी जाऊन माझा शिक्षकी पेशा आहे मी करत राहील. मुंबईमध्ये खायचे वांदे सोडा, राहायचे पहिले वांदे होते. मी एका आत्याकडे गेलो तर आत्या म्हणाली, बाबा तू जेवायला ये सकाळ दुपार संध्याकाळ, राहायला माझ्याकडे पण जागा नाहीये, तुला मी अकोमोडेट करून घेऊ शकत नाही. मग राहायचं कुठे मुंबईमध्ये. बरं, आपण काही फ्लॅट घेऊन राहणार की 2000 रुपये फक्त मी जाताना घेऊन गेलो होतो मुंबईमध्ये, खोटं वाटेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर माझा एक कॉलेजचा मित्र होता विश्वनाथ धावडे नावाचा. तर त्याची मला आठवण झाली. म्हटलं आपण तो कुठे राहतो ते आपण विचारतो. तो दादरला राहत होता आणि दादरला त्याची अक्षरशः 10x10ची एक खोली होती आणि एक 10x10ची खोली होती. एक खोली त्याने भाड्याने दिली होती एका माणसाला आणि ह्या एका खोलीमध्ये अक्षरशः 12 लोक राहत होते.
आणि तो मला म्हणला, हे बघ वैभव, ही रूम आहे, याच्या 10च्या आधी आला तर झोपायला जागा मिळते, नाहीतर तुला वरांड्यात झोपायला लागेल. तर म्हटलं चायला. तो म्हणला, मला तू काय पैसे काय देऊ नकोस तू, पण ह्याच्यात तर सगळं ऍडजस्ट करू शकत असलास तर बघ तू. म्हटलं चालेल यार, मला पाठ टेकायला मिळाली तरी खूप झाली. त्यावेळेला माझं वजन होतं 92 किलो. बापरे. पण खिशात पैसे नसले की माणूस कसा सर्वाइव्ह होतो आणि कसे पैसे वाचवून ठेवतो. मी सकाळी उठून तेव्हा 2 रुपयाला कटिंग मिळायचं आणि 2 रुपयाला ते पार्लेचा एवढा 6 बिस्किटांचा पुडा मिळायचा. तर ती बिस्किटं मी पाण्यात बुडवून खायचो आणि मग चहा प्यायचो. दिवसभर काही खायचं नाही, वाचायचं भरपूर, फिरायचं, याला भेट त्याला भेट. मी असा ऍक्टर आहे, मला काम मिळालं तर बरं होईल, मग लोक सांगायचं काहीतरी करून दाखव, मग त्यांच्याकडे काहीतरी करून दाखवायचो. आणि संध्याकाळी 6-6:30 मी डबा लावला होता 400 रुपयाचा. मग मी संध्याकाळी जेव्हा तो डबा मी एका खानावळीमध्ये जाऊन घेऊन यायचो आणि जेवायचो. त्याच्यामध्ये ती बाई मला 4 पोळ्या, भात, वरण, भाजी द्यायची. तुम्हाला सांगतो, त्या जेवणाची चव मला आयुष्यात आता एवढं मी घेऊन खाऊ शकतो, त्या जेवणाची चव मला कधीही पुन्हा मिळाली नाही. कारण ते जेवण जे होतं मला मिळणार, ते मला एक वेळच जेवणात मिळणार होतं आणि त्याची किंमत काय होती हे मला माहिती होतं. आजही दादरच्या त्या ज्या, तुम्ही कधी गेला असेल तर स्टेशनच्या बाजूला ज्या रात्रीच्या गाड्या लागतात, ज्याच्यामध्ये भुर्जी पाव मिळतं, त्याच्यानंतर तवा राईस मिळतो, अंडा राईस मिळतो, तर ते जे मी खाल्लेलं अन्न आहे, खिशात कमी पैसे असताना त्या अन्नाची चव आज मला कधीही नाही मिळाली. कारण तो स्ट्रगलचा पिरियड फार महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. 92 किलो वजन मी 75 किलोवर आणलं. खूप चालायचो मी, अख्खी मुंबई पायी चाललेलो आहे. मी दादरवरनं भेटीला चालत जायचो, मी दादरवरनं पार्ल्याला चालत जायचो. मला आजही कुठेही गेले तरी मला चालायला फार आवडतं. मी सगळीकडे पायी चालतो. कॅप घालायची, मास्क लावायचं आणि चालत सुटायचं, कोणी ओळखत नाही तुम्हाला. आता मी अमेरिकेमध्ये होतो 1 महिना. मी आता नाटकाच्या प्रयोगांसाठी गेलो होतो. तर मी तिथे सगळे अमेरिका, जिथे आम्ही उतरलो तिथे मी संध्याकाळी चालायला लागायचो. चालल्यानंतर एक फार महत्वाची गोष्ट होते, एकतर म्हणजे तो परिसर कळतो, माणसं कळतात आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला कळता. ही फार महत्वाची गोष्ट आहे चालण्यामध्ये. तर मग आता काम कसं मिळणार, तर परेश मोकाशी तुम्हाला माहिती असेल, डिरेक्टर आहे. तर परेश मोकाशी ला मी भेटायला गेलो पार्ल्याला. आणि मला म्हणाला, अरे तू आलायस, पण गंमत अशी झाली आहे की मी एक नाटक बसवायला घेतलंय, पण त्यातलं कास्टिंग झालंय सगळं, तुला रोल त्याच्यात नाही आता मिळणार. 10 दिवस आधी आला असतात तुला कदाचित मी काम दिलं असतं. तर म्हटलं अरे बापरे, मग आता काय करू. तो म्हटलं काय नाही, तू तालमीला येत राहा, नाटकाच्या तालमीला. काही कामही नव्हतं तेव्हा मला. तर मग मी तालमीला जात राहिलो नाटकाच्या. आणि रोज सकाळी 6-9 वाजता माणसं यायची, मी जायचो 9 वाजता. सगळे कलाकार यायचे. तेव्हा गीतांजली कुलकर्णी होती त्याच्यामध्ये, अतुल कुलकर्णीची बायको, ऋषिकेश जोशी होता, असे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. आणि मी जायचो आणि बसायचो तालमीला. मग कोणी आलं नाही की त्याचं मी वाचायचो, ते पात्र जे होतं ते नाटकाच्या वाचनामध्ये ते पात्र वाचायचो. नाश्त्याची वेळ झाली की मी उठून जायचो, जेवायची वेळ झाली की मी उठून जायचो. हे परीक्षा लक्षात आलं. तो म्हणला, तू जेवणाची वेळ झाली आणि नाश्त्याची वेळ झाली की तू उठून जातोस, का असं करतोस. म्हटलं नाही अरे, मी काही तुमच्या ग्रुपचा भाग नाहीये, मी इथे येऊन कसं खाणार तुमच्या इथे. तर तो म्हणला, मला माहितीये स्ट्रगलर्सचे काय दिवस असतात ते, तू आपल्याच ग्रुपचा भाग आहे, जे काही येईल ते खात जा. तर ही जी आपुलकी त्या माणसाने मला त्या क्षणी दिली ना, त्या क्षणी मला कळलं की आपल्या आयुष्यात काहीतरी होणार. आणि गंमत सांगतो, कसं नशीब असतं आपलं. मी फिरतोय, काम शोधतोय, त्या नाटकाच्या तालमीला जातोय. तर ते व्ही सीताराम नावाचं एक पाखर आहे बोंबिलवाडीमध्ये, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे त्या नाटकाचं नाव. तर त्या नाटकामध्ये व्ही सीताराम नावाचं पाखर आहे. ते पाखर करणारा माणूस 5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग होतं आणि तो 20 नोव्हेंबरला म्हणाला, परेश बाकी मला 5 डिसेंबरचा प्रयोग करता येणार नाही, मला दिल्लीला जायचं, माझं काम आहे. तर परेश म्हणला, अरे पण मग तुझं काम. तो म्हणला, वैभवला आता कास्टिंग कर आणि मग मी आल्यानंतर ते काम करतो. तो म्हणला, तसं नको करूस, तू आता जा, तू आता नाटकात नाहीस, आता वैभवच हे काम करेल. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, त्या नाटकाच्या तालमीला मी जात राहिलो. तिथे
जी पात्र ज्या दिवशी येणार नाही त्या पात्रांचं मी वाचत राहिलो, त्याच्यामुळे कळलं की हा नट काय आहे. बाकीच्याही कलाकारांनी सांगितलं की अरे हा चांगला वाचतो, हा चांगला नट आहे, ह्याला आपण काम देऊया. आणि मग बोंबिलवाडी या नाटकामध्ये मला पहिलं काम मिळालं. त्याचे 500 प्रयोग झाले आणि मग मी मुंबईमध्ये दॅट इज ओके. पण तुम्हाला हे दरवेळेला जाऊन त्याला सांगावं लागतं की मी लायक आहे, मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. याच्यात कमीपणा काही नाही. मी काही कुणाकडे काही भीक मागत नाही की मला तुम्ही पैसे द्या. मी म्हणतोय की मला घ्या, मी चांगल्या क्षमतेचा ऍक्टर आहे, मी चांगलं काम करेन आणि तुमच्या प्रोजेक्टला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्या बदल्यात मी त्याचे पैसे घेणार आहे. ही देवाणघेवाण आहे. याच्यामध्ये मान, अहंकार आणि इगो बिगो ह्या काही गोष्टी नाही आहेत याच्यामध्ये. तुम्ही कामाशी काम ठेवलं ना, जगात तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचे वेस्टेड इंटरेस्ट आले ना की मग राजकारण सुरू झालं म्हणून समजायचं. मग तो त्याचा काटा काढणार, हा याचा काटा काढणार, याच्या पॉलिसी त्याच्याकडे जाणार, त्याच्या पॉलिसी त्याच्याकडे जाणार. हे सगळं सुरू होतं, मला माहिती आहे. आणि हे सगळ्या क्षेत्रात असतं. आज मला मोटिव्ह करणारं काय आहे? समजा आज वैभव मंगलेने काही गोष्टी अचीव्ह केल्या. वैभव मंगले सेटल झाला मुंबईमध्ये. आज माझं एक घर आहे, माझी बायको नोकरी करणारी आहे, माझी मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकतायत, माझ्याकडे गाडी आहे. मी आज समजा म्हटलं तर वर्षाला एक फॉरेन ट्रिप करू शकतो. आज एवढे आपल्याकडे समजा पैसे आहेत. मग आता मला मोटिवेशन काय आहे? इतक्या वर्षानंतर 25 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काढली. हे माझं 25वं वर्ष इंडस्ट्रीमध्ये. नाव झाल्याच्या कामांसाठी लोक मला ओळखतात. तर मग आता मला मोटिव्ह करणारं काय आहे सांगा मला. खरंच सांगतो, आता मला मोटिवेट करणारं असं काहीच शिल्लक नाहीये. भूमिका मिळत राहतील. काम जे मला येतंय ते मी बरं किंवा वाईट करत राहणार आहे. म्हणजे मी व्हिलनही करतो, मी कॉमेडियन पण करतो, मी चरित्र अभिनेता पण करतो आणि मी गंभीर भूमिका पण करतो. म्हणजे कुठल्याही भूमिकेत गेलं तर इकडनं तिकडनं बसवून मला फक्त सेटच व्हायचंय त्याच्यामध्ये. आता मला मोटिव्ह करणारं काय आहे? आता मला मोटिव्ह करणारं माझी चित्रकला आहे. खोटं वाटेल, कोविडच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांची कामं चालू असतील, होती नसती, बऱ्याच जणांची नव्हतीच कामं चालू. आमचं तर काम पूर्णपणे ठप्प झालं. खोटं वाटेल, इंडस्ट्रीमध्ये आमचे पैसे कमी झाले. कोविड नंतर सगळंच मार्केट डाऊन झालंय. पण मला असं एक लक्षात आलं की तुझ्याकडे ऍक्टिंग आहे पण तू करू शकत नाहीस, कारण ऍक्टिंग ही त्या अर्थाने मला असं वाटतं की दुय्यम कला आहे. कारण त्याला एक चांगला डिरेक्टर लागतो, चांगलं लेखन लागतं, नाही का, कॅमेरामन चांगला लागतो, सहकलाकार चांगले लागतात, मग तुमचं काम चांगलं होतं. मग आपण आता काय करायचं? त्या काळामध्ये सहज एक दिवशी मी मुलीला काहीतरी असं, बाबा जरा हे काढून द्या ना, असं ती मला काहीतरी म्हणाली आणि मी तिला ते चित्र काढून दिलं. ते बरं आलं. आणि अचानक मला माझे शाळेचे दिवस आठवले आणि मी म्हटलं आईला बरं चित्र काढलंय की आपण हे. मग मी मुलीचेच रंग घेऊन तिच्याकडून घेऊन मी ते सगळे पुन्हा एक चित्र काढलं. म्हटलं हे पण बरं आलं. मी घरच्यांना दाखवलं, म्हटलं बरं आलं ते. आता म्हणते बाबा छान काढता तुम्ही चित्र. माझ्या मुलीने मला मोटिवेट केलं, बाबा तुम्ही छान काढता चित्र, तुम्ही चित्र काढत जा. आणि मी चित्र काढत राहिलो आणि आज अशी म्हणजे मुंबईतले बऱ्यापैकी जे नावाजलेले चित्रकार आहेत म्हणा किंवा महाराष्ट्रातले, आज सगळ्यांशी मी संपर्कात असतो. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मागले एकदा जहांगीर आर्ट गॅलरीला तू एक्झिबिशन कर तुझ्या चित्रात. प्रत्येक वेळेला पैसा हेच मोटिवेशन असतं का? आता मी त्यांच्याशी तेच बोलत होतो. ऑफकोर्स असतं. पैसा हा जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रचंड गरजेचा आहे. निर्विवाद तो कमवायलाच पाहिजे. आणि कमवत नसाल तर तुम्ही आळशी आहात. पैसा कमवायलाच पाहिजे. तो चांगल्या मार्गाने, नैतिक मार्गाने, कष्ट करून प्रामाणिकपणे मिळवायलाच पाहिजे. त्याच्यात अजिबात किंमत नाहीये. पण म्हणून पैसा हेच फक्त आयुष्याचं इप्सित असावं का? अचीव केलं तुम्ही काही गोष्टी, ह्या अचीव केल्या, त्या अचीव केल्या, त्या अचीव केल्या.
त्याने आयुष्य सुंदर होईल का? मग कशाने आयुष्य सुंदर होतं? माणूस म्हणून चांगलं वागण्याने आयुष्य सुंदर होतं. तुम्हाला मोटिवेशन फक्त स्वतःच्या जगण्याचं नाहीये. तुम्हाला मोटिवेशन एक चांगला नवरा बनण्याचं, एक चांगला मुलगा बनण्याचं, एक चांगला मित्र बनण्याचं आणि एक चांगला नागरिक बनण्याचं सुद्धा असलं पाहिजे, जे आपण विसरलोय खरं तर. तर मोटिवेशन हे सकाळी उठलं, आज काय तुम्हाला वाटतं मला उठल्यानंतर स्वतःला मोटिवेट करावं लागत नाही, रोज मला मोटिवेट करावं लागतं. आज मी एक नाटक करतोय की जी तालीम चालू आहे. मी आता अमेरिकेला जाऊन आलो, मला फक्त 12 दिवसांचा वेळ मिळाला. मी म्हटलं ह्या 12 दिवसांमध्ये मी नाटक अख्खं पाठ करणार कधी आणि मी ते करणार कधी, इतकं प्रेशर आलं मला. पण मी म्हटलं अरे हेच प्रेशर तर तुला घ्यायला पाहिजे ना, हेच तर तुझं मोटिवेशन आहे ना. तरच तुला जे अचीव्ह करायचंय, ते चांगलं करायचं, ते अचीव्ह करणार आहेस. रोज उठल्यानंतर मला मोटिवेट करावं लागतं स्वतःला, माझ्या मुलाला करावं लागतं, बायकोला करावं लागतं, आईला करावं लागतं, सगळ्यांना मोटिवेट करावं लागतं, कारण तुम्ही घरचे करते पुरुष असता. सो तुम्ही स्वतःला आधी मोटिवेट करा आणि मग बाकीच्याला मोटिवेट करत राहा. ते अत्यंत महत्वाचं आहे. आज तुम्ही इथे जे जमलेला आहात, तुमचा वार्षिक एक फंक्शन असतं, एक समारोह असतो, उत्सव असतो, तो तुम्ही आनंदाने साजरा करता, कारण तुम्ही आनंदाने अख्खं वर्ष स्वतःला मोटिवेट करून तुम्ही तुमच्या जे काही साध्य करायचंय त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहात. एसबीआय पॉलिसी माझ्या सुद्धा आहेत, माझ्या मुलांच्या सुद्धा एसबीआय पॉलिसीज आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती असं वाटतं मला. एसबीआय पॉलिसी म्हणजे एसबीआय ही बँकच अशी आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे माझं समजा सारस्वत मध्ये पण माझं अकाउंट आहे समजा, किंवा माझं एचडीएफसी साठी तिथे लोन जरा लवकर मिळतं म्हणून एचडीएफसी करायचे असतं लोकांकडे. एसबीआय मध्ये थोडासा त्रास देतात लोक, हे वगैरे ते वगैरे. त्रास याचा अर्थ नंतर की एसबीआयची नंतर लोन बुडवतात लोक, एसबीआयचं कोणी बुडवत नाही, बुडवू शकत नाही म्हणजे. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की एसबीआयवर लोकांचा विश्वास आहे. आज मी कधी कधी बँकेत जातो बघतो ना की तळागाळातला माणूस तिथे असतो आणि मला वाटतं तळागाळातल्या माणसासाठी एसबीआय आहे. म्हणजे भारत म्हणजे काय, आपण आतापर्यंत LIC वर ट्रस्ट होता आपला म्हणा समजा, आता म्युच्युअल फंड आलं आणि हे सगळं आलं, आता एसबीआय लाईफ आलं. तर तुमच्यासारखे लोक जेव्हा काम करतात तेव्हा तुमच्या मागे एक लक्षात ठेवा, फार मोठी शक्ती आहे एसबीआय लाईफ. आणि तुम्ही जे शेवटी एकच सांगतो गोष्ट तुम्हाला, आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला मनासारखं काम करता येत नाही. मला वाटतं 10,000मध्ये 2 लोक असतील ज्यांनी जे ठरवलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ते करता आलं. ऑलवेज असं होतं, आपण करायचं एक ठरवतो आणि दुसरं वेगळंच काहीतरी करावं लागतं. पण मला वाटतं तेच तर जास्त महत्वाचं आहे की ते काम सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे करणं, मनापासून करणं, आणि त्या कामाचा जो मोबदला आहे तो पैसे वाजवून घेणं, याच्यासाठी मला वाटतं मोटिवेट स्वतःला तुम्ही करायला पाहिजे. आज मला जेव्हा कळलं की इथे तुम्ही तुमची काय काय गोल्स तुम्ही अचीव्ह केले, तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले, त्या सगळ्यांचे ते जोरदार अभिनंदन करतो. कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है, वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. ये शाम कुछ अजीब झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख्याल था, दबी दबी हंसी में एक हसीन सा गुलाल था. मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है, वो न जाने क्यों लगा मुझे कि मुस्कुरा रही है.
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है, वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है, ये शाम कुछ अजीब थी. थैंक यू सो मच. दोस्तों तालियां